भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि संघ. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान अखिल मानवाच्या हितासाठी असल्यामुळे आपण त्यावर व्हिडिओ बनवत असतो. या देशामध्ये समता आणि विषमता हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले चक्र आहे. क्रांती परत प्रतिक्रांती. भगवान बुद्धाच्या अगोदर विषमतेचं वातावरण चारी बाजूनं वाढलेलं होतं. भगवान बुद्धानं ज्ञान प्राप्त करून समतेचा मार्ग सर्व मानवजातीसाठी खुला केला. प्रतिक्रांती झाली. धम्मावर प्रतिक्रांतीवाल्यांनी धम्माचे तुकडे करून धम्मावर गदा आणून धम्मप्रचारक भिक्षूच्या कत्तली झाल्या आणि त्यांना देश सोडून आपला जीव वाचून ते वेगवेगळ्या राज्यामध्ये देशामध्ये गेले आणि तिकडे धम्माचा प्रसार झाला. ज्या देशामध्ये धम्माचं सुरुवात झाली त्या देशामध्ये म्हणावा तसा प्रभाव जाणवत नाही. बाबासाहेबांना प्रतिक्रांती करून 14 ऑक्टोबर 1956 नागपूर ठिकाणी दीक्षा देऊन धम्माचं पुनर्जीवन केलं. बौद्ध धम्माचं दीक्षा संभार केला. परंतु म्हणावा तसा धम्म अजूनही या देशातल्या सर्व समाजातील मंडळीला समजलेला नाही. धम्म काही भगवान बुद्धाचा धम्म हा धर्म नाही. धम्म म्हणजे नीती. नीती ही प्रत्येक धर्मामध्ये चालते. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म आणि धर्मामध्ये हा फरक आहे. असो, आज आपण धम्मपद गाथा याचे व्हिडिओ बनवणार आहे. त्या अगोदर समर्पण घेऊया. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. धम्मपद गाथा पालीमध्ये आहे आणि आपण त्याचा मराठीमध्ये वाचून दाखवणार आहे. सब पापस करणं कुशलस उपसंपदा सचेत परियोदपनं एतं बुद्धानुशासनं. धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखी सेति अस्मि लोके परमेच्च. न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच अपम्पि सुतवान धम्मकायेन पश्यति. सवे धम्मधारो होति यो धम्म नपमज्जते. न वेरानि समन्ति ध कुताचनं अवेरेन च सम्मति एष धम्मो सनातनो. अंधभूतो अयं लोको तनुकेथ विपश्यन्ति सुखन्तो जलामुतो
व अपो सगाय गच्छन्ति कायेन सवरो साधु साधु वाचाय सवरो मनसा सवरो साधु साधु सवत्त सवरो सवत्त सवंतो भिक्खु सब दुःखा पमुच्यते अत्ता ही अत्तनो नातो कोही नातो परोशियो सिया अत्तनावस सुदंतेन नाते लभंती दुर्लभं। अशा प्रकारे पालीमध्ये आपण त्या धम्मपद गाथा आपण घेत आहोत। त्या धम्मपदामधील 100 गाथा नंबर 183, गाथा नंबर 169, गाथा नंबर 259, गाथा नंबर 5, गाथा नंबर 174, गाथा नंबर 361, गाथा नंबर 160 अशा प्रकारच्या या 30 अशा प्रकारे या 7 गाथा आहेत। 1 2 3 4 5 6 7 या 7 गाथा धम्मपद गाथा या धम्मपदातल्या गाथा आहेत। तर इथे थोड्या मोजक्यात 7च घेतलेल्या आहेत। त्याचा मराठीमध्ये आपण त्याचे माहिती घेणार आहोत। तर पहिली गाथा आहे सब पापस करणं कुशलस उपसंपदा सचित पर्योदपनं एत बुद्धानुशासनं। तर ते मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो न करा कोणते पाप, सर्व कुशल साधने, स्वचित्त राखणे शुद्ध बुद्धाचे हेच शासन। नंबर 2 गाथा आहे धम्मचरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखी सेंती अस्मि लोके परमिच। या गाथेचा अर्थ आहे आचारावा भला धम्म तो दुशीले न आचारा, धम्मचारी सुखी झोपे येथे आणि परत राही। नंतर तिसरी गाथा आहे न तावता धम्मधरो यावता बहु भासती योच अपम्मी सुतवान धम्म काये न पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्मो न पमज्जते। न धम्मधरा तो होय, न धम्मधर तो होय, भाषण जो करी बहु, जो की अल्पीच ऐकोने धम्म प्रत्यक्ष आचारी। म्हणजे लय मोठा ऐकून फायदा नाही, लय मोठं बढाया मारून फायदा नाही। तर काय म्हणते न धम्मधार हो तो होय, भाषण जो करी बहु, भाषण खूप करतो पण आचरणामध्ये शून्य, जो की अल्पीच ऐकोणे, आणि काही माणसं थोडंच ऐकतात परंतु कृतीने मात्र धम्म प्रत्यक्ष आचारी, तो प्रत्यक्ष आचरतो, म्हणावा धम्मधारी तो, त्यालाच धम्मधारी म्हणावं। नसे धम्मात चुकी जो म्हणजे पंचशील उदाहरण घेऊ, पंचशील सांगलेलं आहे आणि पंचशील जर तो मोठ्या सुरामध्ये गाथा म्हणत असेल परंतु आचरणामध्ये तो पाळत असेल तर त्या सांगण्याला, त्या धम्माला काही अर्थ, त्या भाषणाला, त्या सुंदर आवाजाला काही अर्थ राहणार नाही। नंबर 3मध्ये नंबर 4 गाथा नहि वेरेन वीरानि समन्तिद्द कुदाचनं अवेरेनच्च समन्ति
एस धम्मो सनातनो. तर हे चौथी गाथा आहे. याच्यामध्ये नच ते वैर वैराने संपतसे कधी इथे, म्हणजे वैराने वैर इथे कधी संपत नाही. अवैरेनेच ते संपे धम्म हाची सनातन, म्हणजे वैर्याने वैर कधीच शमत नाही. ते अवैराने म्हणजे प्रेमानेच जिंकता येते. हेच धम्म, यालाच धम्म हाची सनातन, याला सनातन धर्म म्हटल्या जाते. की जो प्रेमाने जगाला जिंकतो. वैराने वैर विस्तवावर विस्त टाकून कधी विस्तो का? विजू शकणार नाही. त्याच्यासाठी त्या विस्तवावर पाणी टाकावं लागेल, नाही का? पाण्यानं आग विझवेल. म्हणून इथे म्हणते नच ते वैर वैराने संपतसे कधी इथे, अवैरानेच ते संपे धम्म हाची सनातन, यालाच खरा धर्म म्हणतात. की जो, म्हणून हे भगवान बुद्धाला म्हटलेलं आहे, ज्याने प्रेमाने जिंकले जगा वीर असा गौतम आहे. या जगाला आपण आता वेगवेगळ्या देवाधर्माच्या मूर्त्या पाहतो, किंवा धम्माच्या जे धम्मसंस्थापक आहेत त्यांच्या मूर्त्या पाहतो, किंवा त्यांची पाहतो. त्यांच्या हाती, कोणाच्या हाती बाण आहे, कोणाच्या हाती तलवार आहे, कोणाच्या हाती खड्ग आहे, कोणाच्या हाती चक्र आहे, कोणाच्या हाती, म्हणजे ते मारतात समोरच्याला, समोरच्याचा जीव घेतात, नाही का? वेगवेगळ्या देवाने वेगवेगळ्या, एका देवीनं कोण्यातरी अमुक सुराला मारलं, अमुक या देवानं त्याची हत्या केली आणि धर्म पाळला म्हणतात. परंतु बुद्धानं मात्र कोणालाही मारलं नाही. डाकू अंगुलीमाल त्याला मारलं नाही, त्याच्यातले विकार मारले. काम, क्रोध, मोह, मत्सर यानं जो बरबटला होता, म्हणजे अनितीच्या मार्गाला लागला होता, लोकांचे जीव घेऊ लागला, त्याला भगवान बुद्धानं सुधारवलं आणि त्याला भिक्षू बनवलं. याला म्हणतात वैराने वैर कधी शमत नाही, तर ते प्रेमाने जिंकावा लागतो. तर अवैरानेच ते संपते. ही भगवान बुद्धाच्या धर्माची खरी महत्त्वाचा हा गाभा आहे धर्माचा. पुढे गाथा आहे, 5वी गाथा सांगते. अंधभूतो आयं लोको तनुकेत विपස්සते संकुंतो जलामुतो व आपो सगाय गच्छते. आंधळे जग हे सारे, काय म्हणते या गाथेचा अर्थ आहे, आंधळे जग हे सारे येथे थोडेच डोळस. हे जग सर्व आंधळं आहे. याच्यामध्ये मोजकेच लोक डोळस आहेत की जे विचार करणारे आहेत, जे अभ्यास करणारे आहेत. बंधमुक्त खगा जसे, बंधमुक्त खगा जसे थोडे निर्वाण गाठती. जसं आकाशामध्ये, बंधमुक्त आकाशामध्ये झेप घेणारा पक्षी थोडे निर्वाण गाठते. आणि निर्वाण पदाला खूप लोक दीक्षा घेतात, भिक्षू बनतात, पण निर्वाण पदाला पोहोचणारे त्याच्यामध्ये थोडेच असतात. म्हणून हे जग कसं आहे, आंधळं आहे. आंधळे जग हे सारे येथे थोडेच डोळस. विचार करणारे खूपच लोक कमी आहेत. आणि आंधळेपणाने बोटाला बोट धरून चालणारी ही आंधळ्याची माळ या जगामध्ये आहे.
लोक म्हणतात एवढे लोक सांगायला मग हे काय खोटं आहे का? अरे बाबा ते खोटंच आहे. बुद्धानं काय सांगितलं? तपासा, अत्तदीप भव बना, स्वतः बुद्धीचा वापर करा. खरं आहे का खोटं आहे याची सहनिशा करा, तर स्वीकारा. बुद्ध म्हणतात मी सांगतो म्हणून स्वीकारू नका, तर स्वतः अगोदर त्याचे परीक्षण करा आणि मगच त्याला खरं समजा. पुढची गाथा. पुढची गाथा आहे, कायेन सवरो साधू, साधू वाचाय सवरो, मनसा सवरो साधू, साधू सबत्त सवरो, सबत्त सवंतो भिक्खू, सब दुःखा पमुच्यते. तर ही गाथा आहे बरा संयम कायेचा. कायेन सवरो साधू म्हणजे वरून किती जरी तुम्ही सोंग आणलं, एक प्रकारे अंगाला वेगवेगळ्या जे काही महाराज दिसलो पाहिजे, गळ्यामध्ये माळा घातल्या किंवा अंगावरचे कपडे वेगवेगळ्या रंगाचे बदलले, गळ्यामध्ये माळा घातल्या, दाढी वाढवली, केस वाढवले, नखे वाढवले, बरा संयम कायेचा. परंतु कायेच्या त्याच्या जर इंद्रियावर नियंत्रण नसेल, वाचेवर नियंत्रण नसेल, बोलण्याची भाषा जर त्याची करुणामय नसेल, विषमतेची असेल, समतेची नसेल, तर बरा संयम कायेचा, वाचा संयमतो बरा. मनोसंयमही तैसा. ज्या माणसानं मनावर नियंत्रण मिळवलं, बरा सर्वत्र संयम, आणि मग तरच तो सर्वावर संयम मिळू शकतो. जगाला जर बदलायचा प्रयत्न करायचा असेल तर अगोदर स्वतःपासून सुरुवात करा. स्वतःला बदला, स्वतःवर नियंत्रण ठेवा, तरच तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता. म्हणजे आपण अगोदर शुद्ध झालं पाहिजे, तरच तुम्हाला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे. नाहीतर इकडून फुकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, म्हणजे रिकामीच नळी. भाषण खूप जोराचं करतात, परंतु स्वतः मात्र आचरणामध्ये शून्य आहे. सर्वत्र संयमी भिक्खू, सर्वत्र संयमी भिक्खू, सर्व दुःखातून सुटे. आणि ज्या भिक्षूनं सर्वावर संयम मिळवला ते सर्व दुःखातून मुक्त होतात. दुःखातून सुटे. त्याला मग कोणत्याच गोष्टीचा परिणाम त्याच्यावर होत नाही, सुखाचा नाही, दुःखाचा नाही. कारण काम, क्रोध, मोह हे त्याने पूर्ण सोडलेले असतात. तो मग सर्व दुःखातून मुक्त, दुःखातून सुटे. त्याला भिक्षू म्हणावं लागेल. आता शेवटची गाथा आहे. आता ही अत्तनो नाथो, होही नाथो परोसिया, अत्तनाव सुदत्तेन नाथं लभंती दुर्लभ. आपला आपण स्वामी. बुद्ध काय म्हणतात? आपला आपण स्वामी, दुजा स्वामी नसे इथे. म्हणजे तुमचा स्वामी तुम्ही आहात, तुमचे मालक तुम्ही स्वतः आहात. स्वयं स्वतःस जिंकिता. म्हणजे पहिले स्वतःला जिंका, स्वामी लाभेल दुर्लभ. असे स्वामी राजे किती असतील, परंतु जो मनुष्य स्वतःला जिंकू शकत नाही तो काहीही कामाचा नाही, तो काहीच करू शकणार नाही. ज्या माणसाचा स्वतःच्या मनावर, स्वतःच्या इंद्रियावर ताबा नसेल तो दुसऱ्याचा स्वामी बनून काही फायदा नाही. कारण ते दुसऱ्यासाठी झाला, तो स्वतःसाठी रिकामाच राहिला. म्हणजे लोका सांगे ज्ञान, आपण कोरडे पाषाण. म्हणून बुद्ध म्हणतात आपला आपण स्वामी बना, दुजा स्वामी नसे इथे.
स्वयं स्वतःस जिंकिता स्वामी लभेल दुर्लभ. आणि स्वतःला जिंकण्यासारखा स्वामी दुसरा कोणीच होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण धम्मपद गाथा याच्यावर आपण भाष्य केलेलं आहे. त्याच्या पालीमध्ये वाचला, सांगितला आणि मराठीमध्ये त्याचा आपण सांगण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामधले काही शब्द आहेत ते शब्द आपण सांगूया. उपसंपदा म्हणजे संपादन करणे. सचित म्हणजे स्वचित्त. परियोदपनं शुद्ध करणे. एतं म्हणजे हे. एतं म्हणजे हे. शासन म्हणजे शासन म्हणजे शासन. धम्मशासन. शासन म्हणजे शासन आणि धम्मशासन. चरे म्हणजे आचरा. चरे म्हणजे आचरा. धम्मचारी. धम्मानुसार. धम्मचारी म्हणजे धम्मानुसार आचरण करणारा. शेती म्हणजे झोपतो. शेतीचा अर्थ पाली भाषा आहे तो. शेती म्हणजे झोपतो. अस्मी या जीवनात. परमी नंतरच्या जीवनात. अस्मी म्हणजे या जीवनात. परमी म्हणजे नंतरच्या जीवनात. तावता म्हणजे तोपर्यंत. यावता म्हणजे जोपर्यंत. एक येसंग म्हणजे हाच. इदं म्हणजे येथे या जगात. दृष्टी म्हणजे दृष्टी. बका विधान बकंग. बक अधिक अभिधान. बक नावाचा. यान म्हणजे उच्चार यान. ज्ञान त्यालाच ज्ञान म्हटलेले. पाली भाषेमध्ये यान त्याचा उच्चार आणि त्याला ज्ञान म्हटलेले. पैया म्हणजे उच्चार. पैया. पैयाला मराठीमध्ये प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे ज्ञान. मार. मारंग माराला म्हणजे सैतानाला. काम क्रोध मोह त्याला मार म्हणतात. विजेत्वा म्हणजे जिंकून. सवरो संयमित. धम्मधरो. धम्मधरो म्हणजे धम्म. धम्म धारण करणारा. धम्मधरो धम्म धारण करणारा. बहुभासती म्हणजे पुष्कळ बोलतो. अप्पमी अल्प थोडेसे. सुत्वान म्हणजे ऐकून. पसत्ती म्हणजे पाहतो. पसत्ती म्हणजे पाहतो. सवे म्हणजे तो. यो म्हणजे जो. नपमज्जती. न अधिक पमज्जती म्हणजे चूक करीत नाही. नपमज्जती म्हणजे चूक करीत नाही. वेरेन वैराने. वेरेन म्हणजे वैराने. वैरानी म्हणजे वैर. वैराने वैर. कुदाचनं कधीही. अवेरेन म्हणजे अवैराने प्रेमाने. समंतिध म्हणजे समंती अधिक इध म्हणजे येथे शमते संपते. सनातनो सनातन. सनातन होणे. अत्त
म्हणजे आपण, अत्त आपण, अत्तनो आपला, स्वतःचा, अप्पो अल्प, संगाय, संगाय म्हणजे स्वर्गात, आकाशात, गच्छन्ति म्हणजे जाणे, व एवं च्या सारखे. अशा प्रकारे आपण धम्मपद गाथा याच्यावर आज व्हिडिओ बनवला आहे. आपण भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हे तत्त्वज्ञान अखिल मानवाच्या हितासाठी असल्यामुळे आपण सर्वांना या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती. गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल, या चॅनलला आपण लाईक करावं, सबस्क्राईब करावं, शेअर करावं, कॉमेंट्स करावे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. मित्रांनो, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.